आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार आहेत. दादा, तुम्ही आज विद्यार्थ्यांशी चर्चा केली. परीक्षा जी आहे ती एमपीएससी कडून ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने घ्या ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल काय असणार? नाही, 12 जुलैला परीक्षा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना विनंती केलेली आहे. विद्यार्थ्यांचं मत आलं की आता आम्हाला अभ्यासावर लक्ष द्यावं लागेल आणि 12 जुलैपर्यंत जर सरकारकडनं निर्णय घेतला गेला नाही तर विद्यार्थ्यांची भूमिका अशी आहे की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. कारण शेवटी त्यांनाही माहिती आहे तलाठी भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. हे गरिबाची मुलं आहेत, त्यांच्याकडे काही 40-50 लाख रुपये नाहीत की पैसे देऊन तिथं पास व्हायचं. त्यामुळे ऑनलाईन भरती नको असं या लोकांचं, सामान्य लोकांचं मत असेल आणि त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना ताकद देऊ, त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये उतरू. पण तरीसुद्धा आम्ही या भूमिकेत आहोत की आता चर्चा करून कुठं ना कुठंतरी मार्ग निघाला पाहिजे. नाही निघाला तर मग आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आज पार्थ पवारांना संरक्षण खात्याच्या समितीवरती त्यांची निवड झाली आहे. तुम्ही बोलताना असं म्हणालात की राज्यातली एक कंपनी आहे की जिचं इस्रायल सोबत टाईप आहे. कोणाचाही हेलिकॉप्टर असेल किंवा ड्रोन असेल ते सहजपणे पाडू शकतात. याचा अर्थ नक्की काय आहे? ती नक्की कंपनी कोणाची आहे? ती कंपनी काय काम करते किंवा इस्रायल सोबत ते कंपनीचं नक्की कसलं टाईप आहे? नाही, आम्हाला असं कळालेलं आहे की एक कंपनी आहे, महाराष्ट्राची आहे आणि त्यांच्याकडे एक अशी टेक्नॉलॉजी आहे की जी टेक्नॉलॉजी विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन ही पाडू शकते. आता काही प्रमाणात आमच्याकडे माहिती आलेली. आता ते डिफेन्सच्या कमिटीमध्ये असल्यामुळे त्यांना अजून जास्त डिटेलमध्ये माहिती ही मिळू शकते असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. आणि हा जो कुणी मालक आहे त्या कंपनीचा तो बऱ्याच लोकांच्या संपर्कात नाही तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्यामुळे येत्या काळामध्ये पार्थ आणि त्यांच्या पक्षाकडनं जर याबाबतीतली माहिती पुढे आणू शकले नाहीत, नाहीतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये याच्यात काही इन्व्हॉल्वमेंट आहे का हे बघितलं गेलं नाही तर आम्ही आहोत आमची माहिती देण्यासाठी. मात्र दादांच्या मृत्यूला 5 महिने पूर्ण झाले. तुम्ही सुद्धा हा मुद्दा लावून धरला. तुम्ही असं म्हणालात की मी आता पत्रकार परिषद घेणार आहे. आणखी काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? किंवा या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं सीआयडी कडून वेगानं तपास होत नाही असं तुम्हाला वाटतं का? सीबीआयने तपास करावा ही मागणी खरं तर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे केलेली होती. मात्र ती सुद्धा अजून पूर्ण झालेली नाही. याच्यामध्ये नक्की चालढकल कोण करतंय किंवा तपास योग्य रीतीने होत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, सत्ताधारी हे चालढकल करतायत हे कुठं ना कुठेतरी क्लिअर तिथं झालेलं आहे. त्यामुळे दादांचे मित्र असणारे सुद्धा दादांबरोबर आज नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. दादांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. दादांच्या जवळ असणारे पार्टीचे पण काही लोक आता कदाचित दादांना विसरलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही असं म्हणालात की आता मी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे जे आहेत ते आधीच्या स्टाईलनं मांडणार आहे. ही पत्रकार परिषद कधी होईल आणि जे पुरावे आहेत ते तुम्ही आता सीआयडी कडे देणार आहात की तुम्ही थेट आता प्रसारमाध्यमांमधून लोकांसमोर? नाही बघा, सीआयडी कडे जे पुरावे दिले त्या पुराव्यांचं काही लोणचं घातलं का त्यांनी? अजूनपर्यंत दुर्दैवाने काही केलेलं नाही. त्यांच्याकडनं काही बोलण्यात आलेलं नाही. AIB कडनं काही सांगण्यात आलेलं नाही. AIB कडनं सुद्धा रिपोर्ट तिथं आलेला नाही. त्यामुळे आता काही पुरावे जे आमच्याकडे आहेत ते आम्ही आमच्याकडे अशासाठी ठेवलेले आहेत. उद्या AIBले जर तिथं त्यांचा रिपोर्ट काढला आणि त्या रिपोर्टमध्ये त्रुटी जर सापडल्या तर माझ्याकडे पुरावे आहेत ते क्रॉस व्हेरीफाय करायला. तसं CIDच्या बाबतीत त्यामुळे सगळेच पुरावे आम्ही बाहेर काढणार नाही. पण ठराविक पुरावे आमच्याकडे जे आहेत त्याचा नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मदतीने लवकरात लवकर म्हणजे 10 तारखेच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही काही गोष्टी बोलू. सकाळपासून एक चर्चा आहे की तुमच्या पक्षामधला काही आमदारांचा एक गट जो आहे तो भाजपसोबत जाण्यासाठी आग्रह आहे. काही जणांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेससोबत चला. मध्यंतरी सुद्धा तुमच्यावरती टीका झाली की रोहित पवार 2029ला काँग्रेसचे बारामतीमधून उमेदवार असतील. खरंच अशा पद्धतीची काही चर्चा आहे का? किंवा पक्षामध्ये ही चर्चा नक्की कोण करतंय? पक्षामधल्या आमदारांमध्ये, खासदारांमध्ये अस्वस्थता आहे का? एकनाथ शिंदेने ऑपरेशन टायगर राबवलं त्यानंतर सुद्धा चर्चा सुरू झाली की शरद पवारांच्या पक्षामधल्या खासदारांमध्ये सुद्धा काय अस्वस्थता आहे. तशा पद्धतीची काय चर्चा आहे का? नाही बघा, आमच्या पक्षात तर त्या बाबतीतली चर्चा कुठेही नाही आहे. चर्चा फक्त एवढीच आहे की किती आक्रमक आपण राहायचं, कशा पद्धतीने लढायचं. त्याच्या व्यतिरिक्त या पक्षावर जायचं, त्या पक्षावर राहायचं असं कुठेही तिथं चर्चा नाही. खासदारांमध्ये अस्वस्थता आहे का? तुम्ही असं म्हणालात की खासदार फोडण्याचे सुद्धा प्रयत्न किंवा प्रयोग आमच्या पक्षावरती केला जाऊ शकतो. तो प्रयत्न सुरू आहे की आधी करण्यात आला की अजूनपर्यंत ऐकू नये पण केला जाऊ शकतो. त्याला आपण नाही कसं म्हणू शकतो. पण किती प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाही तेवढं मात्र आपल्याला आश्वासित करतो. पाहतोय की किती प्रयत्न केला तर पक्षाचे खासदार फुटणार नाही तशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.